धारप 2008 साली आपल्यातून गेले. आजही ग्रंथालयातून त्यांचा वाचक वर्ग आहे. गुरुनाथ नाईक किंवा बाबुराव अर्नाळकर ही एकेकाळी प्रसिद्ध असणारी नावे आजच्या तरुणाईला माहीतही नाहीत. पण धारपांच्या लेखनशैलीचा प्रभाव आजही ओसरलेला नाही. वास्तवाकडून अवास्तवाकडे नेणारे, वाचकाला कथानकात गुंतवून ठेवेल असे कथालेखन करण्याच्या तंत्रावर धारपांची हुकूमत होती. कथानकात रंगविण्यात आलेल्या घटनेचे वास्तव जगाला पटेल असे स्पष्टीकरण ते देत असत. मानवी आकलनापलीकडील जगात घडणाऱ्या घटनांचे बुद्धीला मान्य करावे लागेल, किंबहुना तर्काच्या पातळीवरून खोडता येणार नाही असे स्पष्टीकरण देण्याचे कसब धारप यांना साधले होते. निर्द्रव्य निर्जीव सृष्टीतील घटकांना एकत्र बांधून त्यातून जीवनिर्मिती करण्याचे काम अज्ञात अदृश्य असणारा ऊर्जेचा स्रोत करीत असतो. मॅक्स प्लँक या नोबेल विजेत्या भौतिकशास्त्रज्ञाने तसे मत कितीतरी दशकांपूर्वी मांडले होते. अन्य अनेक शास्त्रज्ञांनी प्लँकचे मत स्वीकारले आहे. पाश्चात्य जगात आजही त्यावर संशोधन चालू आहे. वैज्ञानिक संशोधनातील विचार कथारूपात रंजकपणे सादर करण्याचे तंत्र धारपांना साध्य होते. म्हणूनच त्यांच्या अनेक कथा या काल्पनिक असल्या तरी त्या नाकारता येत नाहीत. किंबहुना त्यामागचा आशय समजून घेण्यासाठी त्या परत परत वाचल्या जातात. कथेतून त्यांनी मांडलेली कल्पना आणि प्रगत जगातील वैज्ञानिक संशोधनाची दिशा किंवा प्रगती यावर एकत्र येऊन संवाद व्हायला हवा आहे. माधव मालिनी ही त्यांची कथा संमोहनाच्या तंत्रावर आधारित आहे. त्यांनी रंगविलेली कथा ही प्रत्यक्षातही घडू शकते. कथेच्या शेवटी त्यांनी तसे नमूदही केले आहे. पोस्ट हिप्नॉटिक सजेशनचे तंत्र वापरून तशी अवस्था निर्माण करणे शक्य आहे. काही वर्षांपूर्वी वैद्यकीय क्षेत्र संमोहन या संकल्पनेत अर्थ नाही असे म्हणत असे. आजच्या जगात ऑलिम्पिक स्पर्धात भाग घेणारे अनेक स्पर्धक पोस्ट हिप्नॉटिक सजेशनचे तंत्र वापरतात. त्यांच्या टीमसोबत तज्ज्ञ संमोहकही असतो. हे तंत्र वापरून अनेकांनी जागतिक स्तरावरील स्पर्धातून उत्तम यशही मिळवलेले आहे. अमानवी विज्ञानाला न दिसणारी सृष्टी अस्तित्वात आहे यावर धारपांचा पूर्ण विश्वास होता. आपल्याला 3च मिती कळतात, पण 4 मिती पलीकडच्या विश्वात किती मिती असाव्यात याविषयी वैज्ञानिकात एकमत नाही. भानामती, करणी, मूठ मारणे यामध्ये तथ्य असले पाहिजे. धारपांना या कल्पना मान्य होत्या. तशा घटनांवर विश्वास असल्याशिवाय असे लेखन करणे शक्य झाले नसते. भूत मृत्यूनंतरचे जग कसे असू शकेल यावर काही पाश्चात्य देशातून संशोधन होत आहे. कल्पनेच्या सृष्टीत विहार करताना त्यांना ते जसे जाणवले ते त्यांनी त्यांच्या कथांतून गुंफले आहे. अमानवी अतिंद्रिय विषयावर कथा लिहूनही त्यांच्या लेखनात बुवाबाजीला वाव नाही. त्यांनी अंधश्रद्धांनाही प्रोत्साहन दिलेलं नाही. त्यांचे लेखन तुम्हाला पटेल वा पटणार नाही, पण एकदा ते हातात घेतल्यावर खाली ठेवावे असे निश्चित वाटणार नाही. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरणाऱ्या माणसांनी, विशेषतः शिकणाऱ्या तरुण मुलांनी त्यांचे लेखन वाचायला हवे, त्यावर संवाद करायला हवा. हे आपल्यालाही पटत असेल असे मानतो. धन्यवाद.